ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान सध्या लिव्ह इन रिलेशनशिपवर केलेल्या पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. लग्नासारखा मोठा निर्णय घेण्याआधी कपलने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावं असं झीनत म्हटलं होतं. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर तरुणांना हा सल्ला दिला होता. यावर अभिनेत्री मुमताज यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजनी आक्षेप घेतला, तर काहींनी झीनत यांच्या सल्ल्याचं समर्थनही केलं. खरं तर झीनत यांनी कपल्सला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला देण्यामागेही कारण आहे. कारण झीनत आज जरी यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जात असली तरी तिनेही पतीचा त्रास सहन केला आहे. 70 ते 80च्या दशकात झीनत बॉलिवूडची सगळ्यात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. सत्यम शिवम सुंदरम, डॉन, यादों की बारात यासारखे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे तिने दिले. पण पडद्यामागचं झीनतचं आयुष्य मात्र भयानकच होतं. झीनत हिने 2 लग्न केली होती, पण खरं प्रेम तिच्या नशिबातच नव्हतं. झीनतचं पहिलं लग्न त्यावेळेचा लोकप्रिय अभिनेता संजय खान बरोबर झालं. पण लग्नाच्या काही महिन्यानंतरच संजय खानने झीनतला मारझोड करण्यास सुरुवात केली. झीनतचं यश बघून संजय खानचा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता. त्याने तिच्यावर संशय घेण्यासही सुरुवात केली. एकदा त्याने झीनतला इतकं मारलं की अक्षरशः तिचा डोळा निकामी झाला आणि अखेर झीनतने संजयची साथ सोडली. त्यानंतर झीनत अभिनेता मजहर खानच्या प्रेमात पडली. मजहर विवाहित होता आणि त्याला एक मुलगाही होता. पण त्याने तरीही झीनत बरोबर 1985 साली निकाह केला. या निकाहास मात्र झीनतच्या आईचा नकार होता. पण झीनतची लोकप्रियता बघून मजहरचाही पुरुषी अहंकार जागा झालाच, कारण त्यावेळी त्याला काम मिळेनासं झालं होतं. याच रागातून तो झीनतला शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. पण तरीही झीनत त्याच्यासोबत राहतच होती. त्यांना अजान आणि जहान अशी 2 मुलंही होती. आज ना उद्या मजहर बदलेल असा विश्वास झीनतला होता. पण मजहर दिवसेंदिवस आणखीनच आक्रमक होत गेला. अखेर लग्नाच्या 12 वर्षांनंतर झीनतने मजहरला तलाक दिला. ती 2 मुलांसह आईच्या घरीच राहू लागली. झीनत सोडून गेल्यानंतर मजहरला ड्रग्सचं व्यसन लागलं. अखेर 1998 मध्ये किडनी खराब झाल्याने मजहर खानचं निधन झालं. अभिनेत्री सिमी गरेवाल याच्या शोमध्ये झीनतने एक खुलासा केला होता. मजहरवर तिचं मनापासून प्रेम होतं. त्यात तिला खरा जोडीदार दिसला होता. त्यामुळे करिअरच्या उंचावर असतानाही मी त्याच्याशी लग्न केलं. पण त्याच्या निधनानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याचं अंत्यदर्शनही मला घेऊ दिलं नाही, अशी खंत झीनत यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली होती. तुम्हाला झीनत अमानचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.